किती कारण हो, किती कारण, खूपच कारण. मला एक पुन्हा गंमत सांगतो, आता पुन्हा नाव घेत नाही, खाजवल्यासारखं होईल, उगीच जास्त खाजवणं बरं नाही. आपल्याच औरंगाबादेतील सर्वात श्रेष्ठ कवीला मी बयतचं पुस्तक पाठविलेलं होतं प्रस्तावनेसाठी. मुसलमान सर्वात श्रेष्ठ, नाव घेत नाही, पुन्हा खाजवल्यासारखं होईल. 8 दिवसानंतर साभार पोच आली आणि फोन आला, बैतवर मी प्रस्तावना लिहू शकत नाही, कारण ते लईच भयानक आहे म्हणे, ते मी लिहू शकत नाही म्हणे, त्याच्यावर प्रस्तावना लिहू शकत नाही. का नाही लिहू शकत मला हे तर सांगा. नाही म्हणे, ते भलतंच विद्रोह आहे, मी त्याच्यावर लिहू शकत नाही. मग कसं? गोडव्यावर लिहिणार, प्रतिष्ठा मिळणार म्हणून कशावरही लिहिणार. पण मुसलमानातील विद्रोह, कदाचित तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील लोक की ही कविता अशी कशी विद्रोहाने येते, तुम्ही त्याला कशी प्रस्तावना दिली म्हणून घाबरणार. आता घाबरून चालत नाही. बेन्नूर सरांसारखी माणसं आहेत अजून. बेन्नूर सरांनी मग प्रस्तावना दिली. म्हणून विद्रोहाचं साहित्य फार ताकदीनं आणा, फारच ताकदीनं आणा माझ्या मित्रांनो, एवढी विनंती करतो. सगळ्या आयोजकांचे आभार मानतो. आणि माझी कुवत नसताना, माझी ऐपत नसताना मला या परिसंवादाचं अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल या संमेलनाचे अध्यक्ष, बऱ्याच कविता होता, डॉक्टर इक्बाल मिन्ने साहेबांची फार विद्रोही कविता माझ्याजवळ आहे, ते मी बोलणार होतो, पण आता वेळ नाही. पुन्हा एक नवीन संग्रह प्रकाशित झाला, आम्ही मराठी मुसलमान, याच्यातल्या 4 ओळी फार सुंदर आहेत. बघा त्या कशा आहेत. आम्ही खेड्याचे राहणार, घाम गाडून काम करणार, बिस्मिल्ला भाकर हो आणणार, सखू पाणी हो पाजणार, आमच्या धर्माला दान हो दान हो. फार वेगळ्या पद्धतीनं तो कवी येतो आहे, फार वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतो आहे. खेड्यापाड्यात जाऊन बघाव. मी गडचिरोलीत जन्माला आलो मित्रांनो, फार मोठ्या घराण्यात जन्माला आलेलो नाही, म्हणून चिमटे काढण्याची सवय परंपरागत आहे माझ्यात. ज्या यातनात मी शिकलो, मोठा झालो. एमफिल मध्ये माझा डिझर्टेशनला 85% मार्क आहे, पण मी थेअरीमध्ये 2-2 मार्काने फेल झालेलो होतो, नंतर पास झालो. त्याचं कारणही फार वेगळं आहे. पंडित नावाचे माझे गुरु होते, त्यांच्याशी माझं भांडण झालं होतं काश्मीरच्या याच्यावरती, जंगी भांडण झालेलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी हे मुद्दा म्हणून सांगतो, फक्त 2-2 मार्क रिव्हॅल्युएशन मध्ये जवळपास 30-30, 35-35 मार्क वाढलेत. ही बदमाशी मी शिकत असताना अनुभवली, स्पोर्ट्समध्ये असताना अनुभवली, मी रंगमंचावर असताना अनुभवली. विद्वेष काय असतो, द्वेष काय असतो, कसा द्वेष केला जातो, हे रंगमंचावरून मी अनुभवलं. प्रत्यक्ष जीवन जगत असताना मी अनुभवलं, खेड्यात असताना मी अनुभवलं. अहो 20-20 घर आहेत, 20 घरं 25 घरं मुसलमानांची, 40 घरं, त्याच्या पलीकडे काय नाही. एक गोठी मातीची घरं, सामोरच बकऱ्याच्या लेंड्यात भिजलेली गोदडी आणि त्याच्यावर झोपलेला पोरगा. ही अवस्था. कुणबीच्या शेतावर काम करणाऱ्या मुसलमानांना रफिक आहे, सलीम आहे म्हणून मधल्या काळात नाकारला जात होतं. पेंड्याचं काम मिळत नव्हतं, तर 3 कोस 10 कोस दुसऱ्या जागेवर जाऊन नाव लपवून मजुरीचं काम मिळवायचं. ही अवस्था मधल्या काळात चाललेली होती. पण बाबरी मस्जिदच्या आंदोलनानं, बाबरी मस्जिदच्या शहिदीनंतर आणि मुंबईच्या दंगलीनंतर आणि गुजरातच्या दंगलीनंतर आता चांगले मुसलमान शहाणे झालेत, म्हणून मुस्लिम मराठी साहित्य परिषद चालायला लागली. हे एक चांगलं वर्तन आहे. गरज चांगल्या मुसलमानांच्या शहाण्या होण्याची आहे. मी मुद्दा म्हणून सांगतो, खेडेपाड्यातील मुसलमान जगतात, समन्वयानं जगतात. 20 लहान मुलांकडनं येत नाही, सुपीक म्हाताऱ्या डोक्यांमधनं येत. 20 तरुण मांडत नाहीत, 20 बालकांना समजत नाही. 20ची मांडणी परिपक्व झालेल्या मेंदूतून येत असतं. म्हणून या विषयाला उत्तर देण्यासाठी परिपक्व मुसलमानातील मेंदू सक्रिय झाले पाहिजे. ते या संमेलनाच्या निमित्तानं झालेत. म्हणून सगळ्यांचे पुनश्च एक वार आभार. चुकलं असेल तर माफी मागतो. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. धन्यवाद जावेद कुरेशी सर. अत्यंत बेधडक